शाहीर नरक्यानी पार्टी आपल्या समोर सादर करत आहेत. बाईसाठी झटला आणि आयुष्यातनं उठला, अर्थात नादोडे गावची सत्य कथा. सत्य प्रकार सांग तुम्ही सारे बोल. याऊ कथेचा करा विचार आपल्या मनाला ओ आपल्या मनाला. दैसे कर्म तैसे फळ मिळे ज्याला त्याला रे. फळ मिळे ज्याला त्याला रे. काय करील राजेशाही जो तो आपल्या धुंदीत हाई. दारू पिऊन करे तू काही न कळे त्याला कळे ना त्याला. काही का लपडी आणि तो कुणी कळल्याला रे. काही का लपडी आणि तो कुणी कळल्याला रे. होऊन जाई विरेळ खूप ती राई वाईट नादाला आणि यावरून सांग तू कथा सत्य दाखला सत्य दाखला. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बुदरगड तालुका आणि याच बुदरगड तालुक्यामध्ये असणारा छोटा गाव नादोडे आणि या नादोडे गावामध्ये घडलेली एक सत्य कथा आणि ही सत्य कथा आज मी आपल्यापुढे सादर करत आहे. पहा. एका गुणी तयाची बायको नाव तिथं सोनी. तयाला मुले अशा 3 गुणी सांगतो तुम्हाला सोनानं केलं वाईट दुष्ट बुद्धीला रे. पाटील राहत असताना त्याची बायको सुनी आणि तिला वाईट नाद लागल्यामुळे तिने पुढे काय केलं ते पहा. सोनानं केलं परद्वार दीदी सोनानं केलं परद्वार दीदी
केलं परद्वार दीदी शाहूला माझी दीदी अरे या बाळा दीदी भाऊ बंधात आणि वार दीदी आणि वार दीदी आणि वार दीदी आणि वार दीदी शिल्प पाटील तू माधुर पाटील माधुरा दीदी पाटील माधुरा दीदी शाहूला माझी दीदी अरे या बाळा दीदी आणि सोनानं वाईट कसं केलं ते पहा. त्याचाच भाऊ शिरपा आणि त्या शिरपावरती लाचार झाली आणि सोनानं पुढे काय करायला सुरुवात केली ते पहा. नवऱ्याचा खरीदी कार दीदी 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 शाहूला माझी दीदी अरे या बाळा दीदी तेरबा गरीब माणूस भोळा तेरबा गरीब भोळा माणूस शिरपाने साधून घेतलं कस त्याच्यात घरी घुसून कस करी हिमतीला तेरबाला दमा देऊन घाबरा केला घाबरा केला रे माझा माधुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे या चलती रे तेरबाला दमा देऊन घाबरा केला घाबरा केला रे माझ्या माधुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे या चलती रे आणि शिरपाजीने सोनाचं प्रेम जमल्यानंतर शिरपाने कसं साधून घेतलं ते पहा. त्याच्याच घरामध्ये घुसून त्याच्याच घराची राख रांगोळी कशी केली शिरपान ते पहा. सोनाला मनी आनंद झाला सदोदित शिरपा संगतीला केरबा मनामध्ये झुरला केरबा मनामध्ये झुरला सूचना काही त्याला आहू त्याला सूचना काही त्याला म्हणे देवा परमेश्वरा न्याय कुठला न्याय कुठला रे माझ्या माधुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे या चलती रे म्हणे देवा परमेश्वरा न्याय न्याय कुठला रे माझ्या माधुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे या चलती रे आणि शिरपाने केरबाला दम दिल्यानंतर सोनाच्या मनामध्ये आनंद झाला आणि सोनाच्या मनामध्ये आनंद झाल्यानंतर पुढे काय घडलं ते पहा. केरबा सदा राई हुकमात शिरपा डाव साधून घेत सोना लाडी गुडीत येत त्याच वेळेला वेळेला हो त्याच वेळेला शिरपा सोनाला मग काय विचारता झाला रे माझ्या माधुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे या चलती रे शिरपा सोनाला मग काही विचारता झाला रे माझ्या माधुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे या चलती रे आणि त्या वेळेपासून केरबाला बायकोच्या हुकमामध्ये राहणे भाग पडलं. त्यावेळी शिरपा सोनाला काय म्हणतो ते पहा. एवढी जमीन कशाला तुम्हा थोडी नावावर द्यावी आम्हा सोना सांगित प्रेमा विचार नवऱ्याला विचार नवऱ्याला माझी इच्छा आहे करी बघा तुमचीच बोला रे माझ्या माधुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे या चलती रे माझी इच्छा खरी आहे बघा तुम्हीच बोला बोला रे माझ्या माधुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे या चलती रे आणि त्यावेळी शिरपा सोनाला काय म्हणतो एवढी जमीन तुम्हाला कशाला थोडी माझ्या नावावर करून द्या. त्यावेळी सोना शिरपाला काय म्हणती तुम्ही नवऱ्याला विचारा
माझे काही सुद्धा म्हणणं नाही. माझी इच्छा तुमच्यासारखीच आहे. असं शिरपाला सांगितलं असताना पुढे काय घडलं ते पहा. शिरपाला लागली आस, सोना म्हणे वस झाली कास, म्हणून घरी आपल्या सांगतस, म्हणून आपल्या घरी सांगतस आपल्या भावाला. जमीन नाही दिल्यावर पाडू जाग्याला रे. रामा तुरे यार दिले यारे माझ्या बाळा तुरे अचल दिले. जमीन नाही दिल्यावर पाडू जाग्याला. पाडता गेला रे माझ्या रामा तुरे यार दिले यारे माझ्या बाळा तुरे अचल दिले. आणि शिरपाला सोना वर झालेलं कळल्यानंतर शिरपा मनामध्ये काय म्हणतो, मला जर नावावर जमीन नाही करून दिली तर त्याला जाग्याला पाडीन. असं शिरपा मनामध्ये विचार करत असताना पुढे काय घडलं ते पहा. भाऊ शिरपाचे कपाटी फार दीदी कपाटी फार दीदी. कबड्डी पार दीदी कबड्डी पार दीदी. भाऊ शिरपाचे कपाटी फार दीदी कपाटी फार दीदी. सावळ्या रामा दीदी यारे आबाळा दीदी. आणि शिरपाचे भाऊ कप्पे असल्यामुळे त्याने कोणत्या पद्धतीने विचार केला तो पहा. भाऊ शिरपाची कपाटी फार बोले बाहेर बोले त्या घडी वो बोले त्या घडी. भाऊ शिरपाची कपाटी फार बोले बाहेर बोले त्या घडी वो बोले त्या घडी. शेरबाला माया लावून फार शेत नावावर जमीन थोडी वो जमीन थोडी. नाही म्हणता काव्य आणि वार कपट विचार करती आडी वो करती आडी. त्याने भावाभावाने विचार केला, शेरबा जर जमीन आमच्या नावावर नाही करून दिली तर त्याला आपण पुढे काय करायचं. हा त्यांचा विचार चालला असताना पुढे काय घडतं ते पहा. त्याच्याच खाऊन सारा अन्याय मग कार करत या घडी वो करता या घडी. त्याच्याच खाऊन सारा अन्याय मग कार करता या घडी वो करता या घडी. आणि केरबाच खाऊन त्याच्यावर अन्याय कसा करतात ते या कवितामध्ये सांगितलेलं आहे. सोना शिरपाचा विचार ठरला, केरबाची घाण काढू रात्रेला, बाजू दारू भरपूर त्याला बेत ठरवला बेत ठरवला. बोल बाजून दारू भरपूर वो धुंद त्याला केला धुंद त्याला केला रे. रामा तुरे यार दिले यारे माझ्या बाळा तुरे अचल दिले. बाजून दारू भरपूर वो धुंद त्याला केला रे माझ्या रामा तुरे यार दिले यारे माझ्या बाळा तुरे अचल दिले. आणि सोनात आणि श्रीपाचा काय विचार ठरला, केरबाची घाण आज रात्रीला काढून टाकूया. असं म्हणून श्रीपानं सोनाला सांगितलं की केरबाला आज भरपूर दारू पाहिजे. त्या पद्धतीनं सोनानं केरबाला दारू पाजून धुंद केला. आणि केरबाला धुंद केल्यानंतर पुढे काय घडलं ते पहा. केरबा निषेध झोपला, सोना मग
मान्यावर घाव ओ मुर्दा पाडेला रे रामा तुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे यातल दिरे मारून या मान्यावर घाव मुर्दा पाडेला रे माझ्या रामा तुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे यातल दिरे आणि केरबा निशेमध्ये झोपला असताना सोना शिरपाला काय म्हणते आता वेळ कशाला सोनानं कुऱ्हाड चोळून हातामध्ये दिली आणि शिरपानं केरबाच्या मानेवरती वार केला आणि केरबाच्या मानेवरती वार केल्यानंतर पुढे काय घडलं ते पहा दैवगती आगतीत परमेश्वर द्याई तो बघा सात बोल त्यात रात्री त्याऊ रात्रत कुठल्या दाराला पुढच्या दाराला खानापूरच्या काटकी बसवी बकऱ्याला रे रामा तुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे यातल दिरे खानापूरच्या काटकी बसवी बकऱ्याला रे माझ्या रामा तुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे यातल दिरे आणि याने मानेवरती कुऱ्हाड मारून खून केल्यानंतर त्याच रात्री खानापूरच्या घाटकी येऊन केरबाच्या दारासमोर बकरी बसवली आणि बकरी बसवल्यानंतर पुढे काय केलं जागे घाटची बकऱ्या बाई पारा सदा देत बघा राई शिरपा सोनाचा विचार काही मार्ग कुठला मुर्दा कसा बाहेर न्यावा विचार पडला रे रामा तुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे यातल दिरे मुर्दा कसा बाहेर न्यावा विचार पडला रे माझ्या रामा तुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे यातल दिरे आणि घाटकी बकऱ्याबाई पारा देत असताना सोनाचा आणि शिरपाचा विलास गुटला आता मुर्दा कसा बाहेर न्यायचा असा त्यांचा विचार चालला असताना पुढे काय घडलं ते पहा त्यांना युक्ती एक सुचली नानी तिला परशी काढली केरबाचा मुर्दा पुरला खाली बसवी दगडाला ओ बसवी दगडाला आणि होती तशी करून घेतली त्या ओनानीला दादी रे आणि अशामध्ये त्यांना एक युक्ती सुचली त्याने नाणीतील परशी काढली आणि त्यामध्ये केरबाचा मुर्दा पुरला गेला लगेच परशीवरची बसवली आणि होती तशी नाणी करून घेतली आणि त्याने पुढे काय केलं ते पहा केरबाच्या मामाचं गावा निळपण नाव माहित सर्वाला ओ चमत्कार झाला केरबाच्या मामाचं गावा निळपण नाव माहित सर्वाला ओ चमत्कार झाला आणि केरबाच्या मामाचं गाव निळपण आणि अशामध्ये काय चमत्कार झाला मामाच्या स्वप्नात जाई द्रष्टांत देई केरबा मामाला ओ घात माझा झाला मामाच्या स्वप्नात जाई द्रष्टांत देई केरबा मामाला ओ घात माझा झाला आणि
त्या वेळेला किरबा मामाच्या स्वप्नात गेला आणि मामाला काय म्हणतोय, उठा, मामा माझा घात झाला असा स्वप्नात दृष्टांत दिल्यानंतर मामा त्याचा कुणा उठला तरी दुराला सांगी बाई तुला ओ त्याच वेळेला मामा त्याचा कुणा उठला तरी दुराला सांगी बाई तुला ओ त्याच वेळेला आणि त्या वेळेला किरबाचा मामा दचकून उठला आणि बायकोला काय सांगतोय, सकाळी उठून लवलाई जाण्याची घाई रस्ता धरला ओ नादवडे गावाला आठ वाजाईच्या टाईमात गाई पूजत विचारी मुलीला ओ किरबा कुठे गेला, आणि सकाळी पहिल्या गाडीत जाऊन मुलीला विचारलं किरबा कुठे गेला. त्यावेळी मुलगी बाबाला काय सांगते ते पहा. आणि किरबाचा मामा सकाळी उठून नादवडे गावाला निघून गेला आणि जाऊन मुलीला विचारलं किरबा कुठे गेला. त्यावेळी मुलगी बापाला काय सांगते ते पहा. सोनं सांगितले बाबाला बनी गेल्यात पंढरीला वडीला नव्रतांत ऐकला चैन नचे त्याला सांगी स्वप्नातला प्रकार ओ साऱ्या गावाला रे सांगी स्वप्नातला प्रकार साऱ्या गावाला रे माझ्या रामा तुरे माझ्या बाळा तुरे आणि मग सोना बाबाला काय सांगती, धनी काल पंढरीला निघून गेलेत, वडिलांना व्रतांत ऐकला, त्याला ते पटलं गेलं नाही, त्यानं स्वप्नातला सर्व प्रकार साऱ्या गावाला सांगून टाकला आणि निघून आपल्या गावी गेला. त्यावेळी पुढे काय घडलं ते पहा. तिकडे वडील निघून जाई सोनाबाईची उडाली गाई, रक्ताचा पटका घेऊन लवलाई जाई दुनियाला जाई दुनियाला. तिच्या संग होती एक बया ओ पादा केला रे तिच्या संग होती एक बया पाऊदा केला रे त्यावेळी सोनाचा वडिलीकडे निघून जाई. सोनाबाईने रक्ताचा पटका घेतला आणि धुना एक नदीला निघून गेली. नदीवरती निघून गेल्यानंतर तिच्या संग एक बया होती आणि ती बया कोण होती ती पहा. दुनियाच्या टाळी घडाला सारे पाटलाची दोंडू होती बरोबर दूताना घडाला सारा विचारी सोनाला विचारी सुनाला. पटलं का कशान रंगला सांगावे मला रे माझ्या रामा तुरे माझ्या बाळा तुरे आणि दुनियाच्या टाळी सर्व घडलं.
पाटलाची धोंडू बरोबर होती. धुतावेळी धोंडून सोनाला विचारलं, हा पटका कशाने रंगला? त्यावेळी सोना धोंडूला काय सांगते ते पहा. सोना काही बोले झटपट, सांगतो गोष्ट ऐकावी स्पष्ट. उंदीर गोशीची झाली किट त्रास बाई दिला, आहो दिला त्रास बाई दिला. बोल. श्रीपादाजी आम्हा दोघांनी मारली घुशीला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे यादेल दिरे श्रीपादाजी आम्ही दोघांनी मारली घुशीला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे यादेल दिरे. त्यावेळी धोंडून विचारल्यानंतर सोना धोंडूला काय सांगती. आमच्या घरामध्ये उंदीर घुशीची कटकट जास्त झाली. त्यावेळी श्रीपादाजींनी आम्ही दोघांनी मिळून घुशीला मारली गेली असं सांगितलं असताना पुढे काय घडलं ते पहा. जाऊ रक्ताने पटका रंगाला, साऱ्या गावात झाला बोलबाला. नवरा देव मानी मी त्याला सांगी धोंडूला. धोंडून ओळखीला चिन्ह सांगी साऱ्याला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे यादेल दिरे. आणि असं दोघींचं बोलणं झाल्यानंतर सोना धोंडूला काय म्हणते, बाई मी माझ्या नवऱ्याला देव मानते, मी माझ्या नवऱ्याला कधीही विसरत नाही. त्यावेळी धोंडूच्या मनामध्ये शंका आली आणि तिनं सगळा प्रकार साऱ्या गावाला सांगून टाकला. आणि पुढे काय घडलं ते पहा. गाऊ पाटली करी विचार ओ करी विचार. बाळा बाळा दिरे दिरे देवा दिरे दिरे दादी दिरे. दोन संधी घेऊन बरोबर ओ घेऊन बरोबर. बाळा बाळा दिरे दिरे देवा दिरे दिरे दादी दिरे. आणि गाव पाटलाने विचार केला, दोन संधी बरोबर घेतलं आणि त्याने पुढे काय केलं ते पहा. गारगोटीच जाई सत्वर ओ जाई सत्वर. बाळा बाळा दिरे दिरे देवा दिरे दिरे दादी दिरे. कोणताराला सांगितलं सारं ओ सांगितलं सारे. बाळा बाळा दिरे दिरे देवा दिरे दिरे दादी दिरे. आणि गाव कामगार पाटलाने दोन संधी बरोबर घेतलं आणि गारगोटीमध्ये निघून गेले. आणि गारगोटीमध्ये जाऊन ती सर्व वार्ता फौजदारला सांगितली. आणि पुढे काय केलं ते पहा. पोलीस गाडी घेऊन बरोबर ओ जेवण बरोबर. बाळा बाळा दिरे दिरे देवा दिरे दिरे दादी दिरे. पोचली गावामध्ये सत्वर ओ सत्वर. बाळा बाळा दिरे दिरे देवा दिरे दिरे दादी दिरे. आणि त्यांनी पोलीस गाडी संकट घेतली आणि येऊन गावामध्ये पोचलेत. आणि पुढे काय केलं ते पहा. शिरपाच्या परी पोलीस जात, शिरपाच्या घरी पोलीस जात. शिरपाच्या घरी पोलीस जात, शिरपाची धरून विचारित. कुठे गेला केरबा तुला माहीत, मार त्यास दिला. मार खाऊन या शिरपा कबूल न झाला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे यादेल दिरे. मार खाऊन या शिरपा कबूल न झाला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे यादेल दिरे. आणि
आणि शिरपाच्या घरामध्ये येऊन पोलीस पोचतात. शिरपाची धरला आणि त्याला विचारलं, शिरपा कुठे गेला ते तुला माहित आहे असं म्हणून शिरपाला पोलिसांनी मार दिला. तरी सुद्धा शिरपा कबूल नाही झाला. पुढे काय घडलं ते पहा. शिरपाला मार बसू पाहून सोनानं मने विचार करून सांगे त्याचा भाऊ पहिलवान वैरी आम्हाला. पोलिसांनी त्याला धरून मारतो दिला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे यादल दिरे पोलिसांनी त्याला धरून मारतो दिला रे मला रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे यादल दिरे मुके जमादार पंडित गुप्त जबाब घेई गावात. धोंडून सांगितला व्रतांत पटका रंगलेला पटका रंगलेला. मनात ओळखून सारा धरली सोनाला रे मला रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे यादल दिरे आणि शिरपाला मार बसलेला पाहून सोनानं मनामध्ये विचार केला आणि सांगितलं, त्याचाच भाऊ पैलवान आम्हाला वैरी आहे असं सांगतात. पोलिसांनी त्याला धरून मार दिला. तोपर्यंत धुंडून घडलेला वृत्तांत सर्व सांगितला आणि त्यानंतर पुढे काय घडलं ते पहा. सोनाला दिलं 4 फटक अंगाला बसला मग चटक. नाड्या गोळ्या झाल्या तेव्हा रक रक लक. नाड्या गोळा झाल्या तेव्हा रक रक कायल्या अंगाला. कर्म करता वाट चांगलं वाईट ना झाला वाईट नादाला रे मला रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे यादल दिरे दिरे आणि त्यावेळी पोलिसांनी सोनाला धरून मार दिला. आणि मार देताच पुढे काय केलं, पायावर ठेवून पारे बोजा देई तसे आणि वारे. सोचना कळ सांगती खरं नेऊन जाग्याला. नानी मध्ये आहे म्हणे मुर्दा याच जाग्याला रे माझ्या बाबा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे यादल दिरे दिरे. त्यावेळी पोलिसांनी सोनाच्या अंगावरती पार ठेवली आणि हळूवर बोजात देत असताना सोनाला ती कळ सोचना झाली. त्यावेळी सोनाने सगळ्या वृत्तांत सांगितला आणि जागेला नेऊन धावला मुर्दा पुरलेला. आणि मुर्दा धावल्यानंतर पुढे काय घडलं ते पहा. कळवलं साहेब पाटीलाला ओ साहेब पाटीलाला. बाळा बाळा दिरे दिरे देवा दिरे दिरे दादी दिरे कंदीची बाई पंच बोलेला ओ पंच बोलला. बाळा बाळा दिरे दिरे देवा दिरे दिरे दादी दिरे कंदीची बाई पंच बोलेला ओ पंच बोलला. बाळा बाळा दिरे दिरे देवा दिरे दिरे दादी दिरे ज्ञानोबा पाटील होता संगतीला ओ होता संगतीला. बाळा बाळा दिरे दिरे देवा दिरे दिरे दादी दिरे भाऊ पैलवान होता जाग्याला ओ होता जाग्याला. बाळा बाळा दिरे दिरे देवा दिरे दिरे दादी दिरे मुलावर काढून घेतला ओ काढून घेतला. बाळा बाळा दिरे दिरे देवा दिरे दिरे दादी दिरे पंचनामा केला जाग्याला केला जाग्याला.
नादोडे गावामध्ये पाटलानं पोलीस संख्येला घेतलं आणि केरबाच्या घरामध्ये जाऊन चौकशी केली. नानीमधला मुर्दा वरती काढला आणि त्या मुर्द्याचा पंचनामा केला. आणि पंचनामा केल्यानंतर पुढे काय घडलं ते पहा. सत्य देव साहित्य होई होय करी कर्म लागे निस्तराई एका हाताने दुसऱ्या बर पायी लागे करण्याला. शिरपाच्या थांबल्या उड्या सत्य दाखला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे आतल दिरे शिरपाच्या थांबल्या उड्या सत्य दाखला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे आतल दिरे. आणि अशा वेळेला त्यावेळी शिरपाच्या उड्या थांबल्या गेल्या आणि शिरपाला पुढे काय केलं ते पहा. शिरपा थंड गार पडला हातामध्ये तडवी बेडीला बरोबर घेऊन सोनाला जाई कचेरीला. कुणी केसत दिली बघा राधानगरीला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे आतल दिरे. कुणी केसत दिली बघा राधानगरीला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे आतल दिरे. त्यावेळी शिरपाच्या हातामध्ये बेड्या घातल्या सोनाला बरोबर घेतली आणि ती खुनी केस राधानगरीला नेऊन दिली. आणि ही केस राधानगरीला चालू झाली असताना पुढे काय प्रकार झाला ते या कवीमध्ये सांगितलेलं आहे पहा. पश्चाताप साऱ्या गावाला तारखेवर तारीख लागे करण्याला बोल तोवर तारखेला निकाल झाला पाशी शिरपाला. शिरपाला हा पाशी शिरपाला 14 वर्षाची सजा दिली बघा सोनाला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे आतल दिरे. 14 वर्षाची सजा दिली सोनाला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे आतल दिरे. आणि या प्रकरणामुळे साऱ्या गावाला पश्चाताप झाला. तारखेवर तारीख करण्याची पाळी आली. तोवर तारखेचा निकाल झाला. शिरपाला फाशीची शिक्षा झाली आणि 14 वर्षाची सजा त्या सोनाला दिली. आणि असा सर्व प्रकार घडल्यानंतर पुढे काय घडलं ते पहा. पाची ऐकून भाऊ शिरपाचे काढून कर्ज शेतीवरचे धुंदा खेळ मिळून साच पैसा दाबला वो पैसा दाबला ठेवून आपील पैसा वकिलाला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे आतल दिरे. ठेवून आपील पैसा वकिलाला रे रामा तुरे यार दिरे यारे माझ्या बाळा तुरे आतल दिरे. आणि शिरपाला फाशी झालेले पाहून भावाने शेतीवरचे कर्ज काढलं शिरपाच्या आणि वरती कोर्टामध्ये वकिलाला पैसे दिले आणि त्यामध्ये शिरपाला 14 वर्षाची सजा झाली. आणि पुढे काय केलं ते पहा.
अपिलामध्ये मुक्त तो झाला. कोण 14 वर्ष होई शिक्षेला. जोडपे ते आहे येरवड्याला त्या तुरुंगाला. तुरुंगाला हा तुरुंगाला. जैसे कर्म तैसे फळ मिळे जा त्याला मिळे जा त्याला रे. रामा तुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे यातल दिरे जैसे कर्म तैसे फळ वो मिळे जा त्याला मिळे जा त्याला रे. माझ्या रामा तुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे यातल दिरे. आणि अपिलेमध्ये मुक्त झाला. 14 वर्षाची शिक्षा झाली. आणि हे जोडपे येरवड्याच्या तुरुंगामध्ये आहेत. आणि या ठिकाणी बाईसाठी झटला आणि आयुष्यात उठला. अर्थात नादवडे गावची सत्यकथा इथे समाप्त झाली. आणि कवीचं नाव गुणी लक्ष मना सतगुरु कासप ओमकार ज्ञानु बघा जपत सरवडे गाजवा अशा प्रख्यात माहित सर्वाला. बोल सर्वाला हा माहिती सर्वाला. बंधू सकाराम तो स्मरी त्याच्या चरणाला त्याच्या चरणाला रे. रामा तुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे यातल दिरे. बंधू सकाराम तो स्मरी त्याच्या चरणाला त्याच्या चरणाला रे. रामा तुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे यातल दिरे. आणि यामध्ये भाग घेणारे कलाकार शाहीर साताबा नरके आणि माझे गुरु शाहीर पांडुरंग पाटील. संगीत नंदू साळोके आणि ढोलकी सुरेश कानगावकर व दिनकर कांबळे. आणि सुरते तुकाराम कुसाळे, अशोक नरके, शंकर गायकवाड आणि शंकर नरके व याला अर्थ सहाय्य रोहित पानशाप चक्रेश्वरवाडी. रोहित पानशाप चक्रेश्वरवाडी. माझा जिल्हा कोल्हापुरी तालुका असे राधानगरी. दूधगंगा भोगावतीच्या तेरी मध्ये स्थानाला. स्थानाला हा मध्ये स्थानाला. मदिवाचा आशीर्वाद असे आम्हाला असे आम्हाला रे. रामा तुरे यार दिरे यार माझ्या बाळा तुरे यातल दिरे. महादेवाचा आशीर्वाद असे आम्हाला